सदा अय सदा बोंबल तू बस बस आलोच मी. अरे बापरे इथं अकबर अमर आणखीन तिघा हजर आहे. बोंबले लईच सकाळी सकाळी धडक मारली. सगळं ठीक आहे ना? अरे भावा सगळं ठीक असतं त्या बोंबल्या तुझ्याकडे आला असता का बोंबलत बोंबलत. माझी शेतीची गाडी रुळावर ना सरकली. तूच त्याला बरोबर करू शकतो बघ. अरे बापरे थांब 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 गडबड करू नको. नेमकं काय बिघडलं आता? सदा तू माझा एकदम लंगोटे अरे तुझ्यापासून काय लपवायचं. यंदाची कारखान्याची काटापट्टी आली त्याच्या सगळ्या नाराज झालो बघ. 8 साली एकरी 40 टन बसला बघ सरासरी. आता काय तेल गेलं तूप गेलं हाती राहतल्या ढोपटनं. आता काय गावात बोंबमारीची सोय नाही राहिली बघ. काय सांगायचं तुला. ए बोंबल्या अरे मागून आला नंबरला उभं राहिला. आम्ही पण लाईन येत आहे म्हटलं म्हणजे माझी पण नाव कटांगळ्या खाती. आता तुझ्यापेक्षा जरा माझी पट्टी चांगली आली 52 टनाची. पण तरी सुद्धा आता सदाचं आणि गणपतीचं मार्गदर्शन घ्यायला मी इथे येऊन बसलोय. अरे बोंबल्या नाराज होऊन प्रश्न सुटत नसतो बाबा. त्या मुळाशी जाऊन शोधावं लागतं नक्की पाणी कुठं मुरतंय. आता पाण्यात शिरायचं का मुळामध्ये ते काय कळायला ना बघा तात्या. सगळ्या डोक्यात धुमाकूळ मातलंय. अरे बॉम्बल्या असं अंग टाकू नको बाबा. आता सदा आहे की तुझ्या बरोबर. सगळे बसले तर विचार करू आणि काढू की निकाली तुझी समस्या. काय म्हणतो? आता एक असं बेस झालं बघ. जेव्हा जेव्हा आलं बघ माझ्या. अरे बॉम्बल्या ऊसात एकच मंत्र महत्वाचा आहे तो म्हणजे वाढवा ऊस वाढवा टनेज. पण आपलं नेमकी उलट होतंय. वाढवा 5 रट आणि करा टनेज कमी. गणपा हे म्हणजे असं झालंय डेअरीचं झालंय ना गरा आणि हातापायाचे झाले पिपाने. पण मग आता हे टाळायचं तर करायचं तरी काय? अरे बोंबल्या प्रत्येक पिकाची ताकद आणि सामर्थ्य वेगवेगळं असतंय. आपण जर त्याला न समजता एकच फॉर्म्युला सगळ्या पिकांना वापरला तर मग गडबड होते. म्हणजे कसं तर रेसमध्ये आपण माल ट्रक वापरला आणि रेसिंगची कार आपण माल वाहतुकीसाठी वापरली तर मग काय होईल? सगळा गडबड कार्यक्रम. अरे सदा आधीच माझी रॅम कमी त्याच्यात मी झालो आहे. तू काय जास्त कोड्यात बोलू नको बाबा. मला समजायला असं सांग. अरे बॉम्बल्या त्याला असं म्हणायचंय तुला जर ऊसात 100 टन किंवा 100 टनापेक्षा जास्त एकरी उत्पन्न घ्यायचं असलं तर त्याला काही ऊसातले बारकावे ध्यानात ठेवावं लागतात आणि त्याच्यावर काम करावं लागतंय. गणपा आमची दोघांची फुल तयारी. आता आम्हाला दोघांना तुम्ही दोघांनी मार्गदर्शन करायचं. आणि तुमचं जर मार्गदर्शन योग्य असं म्हणजे आम्हाला मिळालं आम्हाला समजलं ना तर बघा आता ऊसाला कसं असा 6 पॅक वाला पैलवान बनवतो आम्ही. अहो तात्या अजिबात काळजी करू नका. आता जे ऊसातले बारकावे आहे ना ते आम्ही दोन्ही तुम्हाला नीट आणि सुरळीतपणे सांगू. आणि हा आता आपण चहा घेऊ म्हणजे कसं आपल्या बुद्धीची राम वाढेल. काय म्हणतो बॉम्बल्या? महाधन